दादांची सुपारी, दादांची सुपारी, दादांची सुपारी. होय, दादांची 210 कोटीची सुपारी या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर दादांना मारण्यासाठी 210 कोटीचा व्यवहार झाल्याची सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी आत्ताच उघड झाली असून यामुळे अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे. नेमकं ही सुपारी देणारा माइंड मास्टर कोणत्या मोठ्या पक्षाचा नेता, या संपूर्ण व्यवहारांमध्ये अजून कोणकोणते मोठे मंत्री सहभागी, याची सुद्धा सगळ्यात मोठी गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागली असून आपण तुम्हाला ही सर्व कागदपत्र आणि पुराव्यासह व्हिडिओत पुढे दाखवणार आहेत. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. काही दिवसापूर्वी अमोल मिटकरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुपारीचा उल्लेख केला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने ते विधान अमोल मिटकरी यांचे ते शब्द हलक्यात घेतले होते. परंतु त्या पाठीमागे सगळ्यात मोठा गुप्त कट होता आणि आत्ताच तो सगळा उघड झालेला आहे. अखेर हा संपूर्ण सुपारीचा व्यवहार कोणी केला, यामध्ये कोणता मोठा राजकीय नेता सहभागी आहेत, यामध्ये पायलटला मॅनेज करण्यात आलतं का, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र मागित आहे. आणि अखेर महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपण सर्वात मोठे सत्य आणलं असून हे ऐकून अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि या मोठ्या राजकीय नेत्यांना तुम्ही कधीही माफ करणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र या मोठ्या नेत्यांवर राग निर्माण करेल. या सगळ्यांची माहिती आपण तुम्हाला पुढे व्हिडिओत दाखवणार आहेत. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. दादांच्या विमान दुर्घटनेचा तपास सध्या कोणत्या मार्गावर चालू आहेत, या संदर्भात महाराष्ट्राला समजेना. कारण की काहीच ठोस माहिती समोर येत नाही. काहीतरी किरकोळ कारणं सांगितली जातात, परंतु जे सत्य आहे ते मात्र लपवलं जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेला फसवलं जात आहे. ना कोणतेही सीसीटीव्ही दाखवले जात आहे, ना कोणताही मोठा पुरावा दाखवला जात आहे. फक्त तपास चालू आहेत इतकंच सांगितलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला एक मोठा प्रश्न पडलाय की आपल्या दादांना न्याय मिळणार कसा आणि कोण देणार आपल्या दादांना. ज्या दिवशी विमान अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी दादांका देवगिरीपासून ते विमानतळापर्यंतचा संपूर्ण सीसीटीव्हीचा फुटेज जनतेसमोर दाखवणं गरजेचे आहे. परंतु तसं काहीही दाखवलं जात नाही. परंतु आत्ताच आपल्या हाती अशी काही व्हिडिओ सापडले आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहेत, ज्यामध्ये दादा आणि इतर काही मोठे नेते नेमकं काय करीत आहे, नेमका दादांसोबत यांचं काय बोलणं सुरू आहे, हे सगळं तुम्हाला व्हिडिओत दिसणार आहेत. फक्त तुम्हाला हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहायचा आहे. ज्याप्रमाणे रोहितदादा पवार संपूर्ण भारतभर फिरत आहे आणि जे विरोधी पक्षनेते, ज्यामध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यासारख्या मोठ्या नेत्यांची भेट घेऊन यांना संपूर्ण सत्य परिस्थिती सांगत आहे, ज्यानुसार आपल्या दादांसोबत काय झालं, कसा प्रकारे या मोठ्या नेत्यांनी आपल्या दादांचा घात केला, कसा प्रकारे या मोठे नेत्यांनी आपल्या दादांची गेम केली, हे संपूर्ण पटवून सांगत आहे. आणि या मोठ्या विरोधी पक्षनेत्यांना दादांसाठी एकत्र यावे अशी विनंती करीत आहे. आपल्या दादांना न्याय मिळावा यासाठी भारतातील संपूर्ण विरोधी पक्षनेत्यांनी एकत्र येऊन संसदेमध्ये सरकारला जाब विचारला पाहिजे की नेमकं या दुर्घटनेपाठीमागे कोण माइंड मास्टर आहेत, या दुर्घटनेपाठीमागचा कोण खरा गुन्हेगार आहेत, या दुर्घटनेपाठीमागचा कोण खरा आरोपी आहेत. याचा उलगडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. ज्या विमानामध्ये दादांचा अपघात झाला ती VSR कंपनीचा विमान अत्यंत धोकादायक आणि घातक विमान असून त्या विमानाने प्रवास करणं अत्यंत जोखमीचे आहे. दादांचा अपघात याच विमानात झाला आणि सुनेत्राताई पवार यांनी नुकतीच त्या विमानाने एक दौरा केला होता. त्यावर जय पवार अत्यंत भडकले आणि परत पुन्हा त्या विमानाने प्रवास करू नये असे सुनेत्राताई पवार यांना सांगितलं. मुळात VSR कंपनीचा मालक आहे तो मालक म्हणजे मोठ्या राजकीय नेत्यांच्या जवळचा माणूस. त्याच्या मुलाच्या लग्नाला खूप मोठे राजकीय नेते, मोठ्या पक्षांचे मंत्री, खासदार, आमदार सहभागी होते. त्यामुळे या मोठ्या राजकीय नेत्यांची या कंपनीच्या मालकाशी जवळचे संबंध असल्यामुळे दादांच्या विमान दुर्घटनेत या विमान मालकासह काही मोठे राजकीय नेते सुद्धा सहभागी आहे का, असा सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न निर्माण झालेला आहे. या संपूर्ण तपासाची लवकरात लवकर जबाबदारी CBIकडे द्यावी आणि CBIने हा संपूर्ण तपास सखोल करावा. ज्यानुसार या VK सिंग जो विमान कंपनीचा मालक आहे याला परत पुन्हा चौकशीसाठी बोलवावे आणि याची बारकाईने पूर्ण सखोल चौकशी करावी. हा नेमका कोणत्या मोठ्या राजकीय नेत्यांसाठी काम करतो, नेमकं याला कोण सपोर्ट करतं, याची सगळ्यात मोठी माहिती आत्ताच उघड झाली असून ही मी तुम्हाला पुढे व्हिडिओत दाखवणार आहेत. फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. कुठेही अजिबात हा अर्धवट व्हिडिओ सोडू नका.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारीला अपघात झाला होता. सकाळी 8:46 झालेल्या प्लेन क्रॅशची बातमी हा म्हणता महाराष्ट्रासह देशभरात गेली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर हा अपघात आहे की घातपात यावरून चर्चा सुरू झाली. आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी विविध मुद्दे मांडत अनेक प्रश्न उपस्थित केले, तपासाची मागणी लावून धरली. अखेर अजित पवारांच्या अपघाताला 1 महिना झाला. त्याच दिवशी AAIBने प्राथमिक अहवाल मांडलाय. काल समोर आलेल्या प्राथमिक अहवालावरून मात्र आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. बारामती एअरफील्ड हे महाराष्ट्र राज्यातील बारामती जिल्ह्यात आहे या मुद्द्यावरून अहवाल गांभीर्यतेने बनवला नाही असा दावाही केलाय. आमदार रोहित पवार म्हणतात, प्राथमिक अहवालात AAIBने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला, CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे. या अहवालातील पान क्रमांक 4 वरील मुद्दा क्रमांक 5.1 मधील बारामती एअरफील्ड इज सिच्युएटेड इन द बारामती डिस्ट्रिक्ट ऑफ द स्टेट महाराष्ट्र हे वाक्य AAIBने अहवाल किती गांभीर्यतेने बनवलाय हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे. परवा मुंबईत यावर विस्तृत बोलेल असं म्हणत रोहित पवारांनी पुन्हा एकदा प्रेसमधून गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिलाय. दुसरीकडे अमोल मिटकरींनी सुद्धा टीकेची झोड उठवली आहे. मिटकरींनी AAIBच्या अहवालातील कोणकोणत्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवलंय तेही पहा. DGCAच्या प्राथमिक 22 पानी अहवालात जर बारामती जिल्हा दाखवला असेल तर हा अहवाल किती परिपक्व आहे हे शोधण्यास सांगणे न लागे. शीतावरून भाताची परीक्षा अशी प्रतिक्रिया मिटकरींनी पहिल्या पोस्टमधून दिली आहे. याशिवाय अजितदादांचे विमान अचानक आडवे होऊन पडले, आडवे होताना कोणत्याही झाडाला धडकले नाही असा दावा करत AAIBचा दावा अमोल मिटकरींनी खोडून काढलाय. DGCA, VSR, AAIB कोण कुणाला वाचवतंय तेच कळेना, मात्र महाराष्ट्राला दूध खुळस समजू नका म्हणत अमोल मिटकरी आक्रमक झालेत. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जण या अहवालावरून संतप्त झालेत. सोशल मीडियावर बारामती जिल्हा कधी झालाय असं म्हणत सवाल विचारला जातोय. अहवालात बारामती तालुक्याला बारामती जिल्हा म्हणाले ही फार मोठी चूक आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. सर्व लाभार्थी खोटेपणा सिद्ध झालाय. आर या पार होऊन जाऊ द्या अशा आक्रमक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अजितदादांच्या अपघाताच्या तपासाची दिशा पाहता आता रोहित पवार उद्याच्या प्रेसमधून कोणता गौप्यस्फोट करणार, या प्रकरणात कुणाकुणाची नावं घेणार याकडे लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.